नमस्कार, मी संकेत आवटे। LICच्या IPOची प्रचंड क्रेज ऑलरेडी मार्केटमध्ये आहे। जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त डीमॅट अकाउंट ओपन होतील नवीन आणि त्यामध्ये लोक इन्वेस्ट करतील अशी एक अपेक्षा तज्ञांच्या मते आहे। पण खरंच LIC IPO तेवढा स्ट्रॉंग आहे का? खरंच तुम्ही पण डीमॅट अकाउंट नवीन ओपन करून त्यांचे IPOच्या माध्यमातून शेअर्स बाय करू शकता का? आणि जर ते तुम्ही केले तर त्यामधून किती प्रॉफिट होईल? अशा अनेक गोष्टींचा ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार, कारण खूप जास्त व्हॅल्युएबल हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। सगळ्यात जास्त हवा होती कोल इंडियाच्या IPOचा, ज्याचं व्हॅल्युएशन होतं 15,500 कोटी रुपये। परत आला पेटीएमचा IPO, ज्याचं व्हॅल्युएशन होतं 18,300 कोटी रुपये। पण झालं काय? दोन्ही सुद्धा IPO आदळले। मग आता याचं काय होऊ शकतं? LIC तर त्यांचा सगळ्यांचा बाप आहे। जवळपास 50 ते 70 हजार कोटी रुपयाचा IPO लॉन्च होण्याची शक्यता आहे। पण पुढे जाऊन काय होऊ शकतं हे थोडंसं आपण डिस्कस करू। 2021 साली सरकारला 1,75,000 कोटी रुपये उभा करायचे होते, ज्यामध्ये सरकार फेल झालं। पण आता सरकारचं टार्गेट आहे त्यांना 65,000 कोटी रुपये उभे करायचे आहेत, जे की इझिली फक्त IPOच्या माध्यमातून मिळणार आहेत। LICच्या त्याच्या DRHP नुसार 70,000 कोटीचा IPO ते लॉन्च करणार, ज्यामध्ये ते 5% स्वतःचे स्टेक डायल्यूट करणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच IPO आता सध्या फेल जात आहेत। याच्या मागचा काळ असा होता, कोणीही IPO लॉन्च करो जो डबल इझिली करून देत होता, पण तीच गोष्ट आणि तोच फ्लो कंटिन्यू न होता प्रत्येक IPO फ्लॉप जाण्याचे आता सिरीज सुरू झाली आहे। आणि मे बी त्याच भीतीने, मार्केट क्रॅश होण्याच्या भीतीने, IPO फेल जाण्याच्या भीतीने मे बी LIC स्वतःचं व्हॅल्युएशन कमी करू इच्छित आहे, असं सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे। मे बी LIC त्यासाठीच वेळ घेत आहे। 5%च्या जागी 6.5% डायल्यूट करायचे। जी प्राइस 2,000-2,500 ची बोलली जात होती, ती थोडीशी लोअर बँडला घेऊन यायची, जेणेकरून लोकांना ते स्वस्तही वाटावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हॅल्यू फॉर मनी सुद्धा वाटावं। आणि याला पुढे आकर्षित करण्यासाठी LICने त्यांच्या एम्प्लॉईसाठी एक सेपरेट कोटा ठेवलेला आहे, ज्यामध्ये त्यांना 5% सेपरेट शेअर्स मिळणार आहेत आणि 10% जे ऑलरेडी एक्झिस्टिंग पॉलिसी होल्डर्स आहेत त्यांना पण मिळणार आहेत। म्हणून सगळ्यात जास्त ही लोक अट्रॅक्ट होत आहेत। त्यांना वाटतं की हा स्टॉक मल्टीबॅगर बनवू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एजंट तर आहेत ना, ते प्रत्येक ठिकाणी त्यांचा बॅनर घेऊनच फिरत आहेत की LICचा IPO होतोय, आता तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तो मल्टीबॅगर बनवू शकतो। प्रचंड प्रमाणात टीव्हीवर ॲड सुरू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग केलं जात आहे, जेणेकरून एवढा मोठा IPO त्यांना सक्सेसफुल बनवता यावा। आणि जर ते यामध्ये फेल झाले, 5% शेअर्स जर त्यांना प्रॉपरली विकता आले नाहीत, तर फ्युचर काय असेल हे मी तुम्हाला बोलून दाखवण्याची गरज नाही। 1956 साली 245 कंपन्यांना एकत्रित करण्यात आलं आणि त्याच्यामधून LICची निर्मिती झाली। LIC एकमेव कंपनी होती जी इन्शुरन्स भारतामध्ये विकू शकत होती कायदेशीररित्या। त्यानंतर आला इतर कंपन्यांना चान्स, ज्यामध्ये भारताने डिक्लेअर केलं, भारत सरकारने डिक्लेअर केलं की आता प्रायव्हेट कंपन्या पण त्यांचा सेल करू शकतात। मग 2000 सालानंतर काय झालं? 2000 सालानंतर बऱ्याच प्रायव्हेट कंपनीज आल्या, ते स्वतःचे त्यांचे इन्शुरन्स सेल करू लागले आणि याचं कंपॅरिझनच आपण पुढे पाहणार आहोत। पण सध्या महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, LIC कडे टोटल एजंट्स आहेत 13,29,448 आणि हे एजंट लाईफ इन्शुरन्स वगैरे बाकी सगळे प्रोडक्ट सेल करतात, जे की 96% रेव्हेन्यू जनरेट करतात आणि बाकी फक्त 4% रेव्हेन्यू त्यांचा जनरेट होतो इतर मार्गातून। म्हणजे विचार करू शकता, हा बिझनेस पूर्णपणे एजंट्सवर डिपेंडंट आहे। पण बाकी कंपन्यांचा जो बिझनेस आहे तो फक्त एजंट्सवर डिपेंडंट नाही, तर ते ऑनलाईन सुद्धा त्यांचा प्रेझेन्स आहे। कंपनीचे स्वतःचे एक्झिक्युटिव्स आहेत, ज्यांना तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता, ते डायरेक्टली तुम्हाला सेल करू शकतात, ते स्वतः तुम्हाला सपोर्ट देऊ शकतात, कंपनीची माणसं। म्हणजे मल्टिपल वेजनी त्यांचा सेल होतो आणि मल्टिपल आयडियाजनी ते बिझनेस जनरेट करत आहेत। खूप काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, ज्या तुम्हाला टेक्निकली मी ग्राफवर दाखवणार आहे। ट्रेंड जर तुम्ही बघितलात तर टोटल प्रीमियम फॉर ओव्हरऑल इंडस्ट्री हा कसा ग्रो होतोय हा थोडासा तुम्हाला दाखवायचा आहे। कंप्लीट इंडस्ट्री लाईफ इन्शुरन्सची कशी ग्रो होते, कारण मेजरली सेल होतो LIC कडून लाईफ इन्शुरन्सचा। सो 2007 साली 8, 9, 10 इथे 7 साली बघितलं तर 1561 या सगळ्या फिगर्स बिलियन रुपीजमध्ये आहेत। इथून पुढे 2010 साली इकडे ग्रोथ पाहायला मिळाली आणि ही वाढत 1500 वरून डायरेक्ट 2021 साली 6287
बिलियन रुपीजपर्यंत पोहोचली, म्हणजे प्रचंड ग्रोथ आपल्याला इकडे पाहायला मिळते। याचा CAGR जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 17% टोटल प्रीमियमवर आपल्याला पाहायला मिळतो। पण नॉर्मली जर बाकी कंपन्यांच्या सोबत LICचं कंपॅरिझन केलं तर त्याचे CAGR ग्रोथ किती आहे या सगळ्या गोष्टी आपण पुढे कॅल्क्युलेट करणारच आहोत। सो थोडंसं अनेका ग्राफमध्ये आपण बघतोय इंडस्ट्रीची ग्रोथ कशा प्रकारे होत आहे। इकडे CAGR जर बघितला ओव्हरऑल आणि ॲव्हरेज CAGR जर काढला तर 11% इंडस्ट्रीचा CAGR निघतो। कधी कमी कधी जास्त कधी ॲव्हरेज हे सगळं सुरू होतं 10%, 11%, 13%, 10%, म्हणजेच काय ॲव्हरेज 11% येतं। इंडस्ट्री 11% ग्रो होत आहे लाईफ इन्शुरन्सची। 2021चा डेटा सांगतो 2,10,00,000 पॉलिसीज फक्त LICने ओपन केल्यात, तर बाकी सगळ्यांच्या मिळून पॉलिसी आहेत फक्त 70 लाख, म्हणजेच LIC या सगळ्यांच्या 3 पटीने जास्त सेल करते। LICकडे 28 करोड ऍक्टिव्ह पॉलिसीज आहेत आणि व्हॅल्युएबल लाईफ इन्शुरन्स कंपनीज पैकी जगातील सगळ्या कंपन्यांमध्ये LIC 8 नंबरची कंपनी आहे। LICची ॲसेट व्हॅल्यू आहे 39.55 लाख कोटी रुपये। हा आकडा एकदा पेन आणि पेपरवर लिहून बघा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्युएशन काय आहे ना ते समजेल। बाकी सर्व प्रायव्हेट सेक्टरना एकत्रित केलं ना तर त्याच्या 3.3 पटीने जास्त मोठी LIC आहे। NSE मध्ये जेवढे स्टॉक आहेत ना त्याच्या 4% स्टॉक फक्त LICकडे आहेत। भारताच्या टोटल GDP पैकी 18.5% व्हॅल्युएशन फक्त LICचं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्युच्युअल फंड जेवढी मोठी इंडस्ट्री आहे ना त्याच्यापेक्षाही 110% मोठी LIC आहे। मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की या पैशाचं होतं तरी काय, एवढे जास्त पैसे कंपनीकडे येतात ते कुठे इन्व्हेस्ट होतात। इकडे बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये 37.45%, आता लेटेस्ट 2021चा डेटा मी तुम्हाला सांगतोय। स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये 24.62%, अदर अप्रूव्ड सिक्युरिटीजमध्ये 0.66%, लोन्स देते कंपनी 3.7% पैसा। म्हणजे ह्या सगळा जो फिगर आहे ना या सगळ्या फिगर टोटल 100 पैकी किती टक्के कुठे कुठे यांनी इन्व्हेस्ट केलेत हे ते आपल्याला सांगतो। डिबेंचर्स, बॉन्ड्स आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये 8%, इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमध्ये जवळपास 25% इन्व्हेस्टमेंट यांची आहे। व्हेंचर फंड्समध्ये 0.78, 0.22 आणि 0.37 असे करून 100% पैसे हे या वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतात, जेणेकरून LIC चांगले रिटर्न कमवू शकते आणि त्यांच्या पॉलिसी होल्डरना ते सर्व करू शकते। इन शॉर्ट काय मला हे सांगायचं आहे, गव्हर्नमेंटच्या मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये LICची गुंतवणूक आहे। हो, खूप मोठी बँक आहे ही, गव्हर्नमेंटसाठी पैशासाठी पैसे खूप प्रचंड प्रमाणात गव्हर्नमेंट LIC कडून घेतं। मग त्यांना एखादा मोठा प्रोजेक्ट उभा करायचा असेल किंवा एखादा मोठा कुठलाही प्लॅन असेल, त्या प्लॅनसाठी पैशाची जेव्हा गरज भासते LIC त्यांना देऊ करते, बॉन्डच्या स्वरूपात, लोनच्या स्वरूपात किंवा प्रॉफिट सुद्धा हे गव्हर्नमेंट सोबत शेअर करतात। एवढं सगळं असताना LICचे स्टेक मार्केटमध्ये आणणं किती योग्य आहे हे मला तरी समजत नाही। कदाचित तुम्हाला समजत असेल, कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं, गव्हर्नमेंटचा हा डिसिजन योग्य आहे का। ही कॅश काऊ एवढं जास्त पैसे मिळवून देणारी कंपनी आणि एवढी व्हॅल्युएबल कंपनी ज्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करतात, पॉलिसीज घेतात, कारण गव्हर्नमेंट कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे, भीती नाही म्हणून लोक इन्व्हेस्ट करतात। मग तुम्हाला काय वाटतं, खरंच यांनी हे प्रायव्हेटायझेशन करणं किंवा याचे शेअर्स मार्केटमध्ये विकणं किंवा स्वतःचे शेअर्स कमी करून लोकांना देणं हे किती योग्य आहे हे सुद्धा मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल। ज्या टॉप 5 कंपन्या आहेत त्यांचा मार्केट शेअर किती आहे हे थोडंसं आपण पाहणार आहोत। 2016-2020 पर्यंतचा हा डेटा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल। 2016, 17, 18, 19 आणि 20 यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे LIC। 2016 साली 78.8%, 2017 साली 69, 66, 66 आणि 64% 2020 साली कंपनी येऊन पोहोचली। म्हणजेच मार्केट शेअर LICचा कमी होत गेला। मग वाढला कोणाचा, SBI लाईफ इन्शुरन्स 5% होता, तो जाऊन पोहोचला 8%ला। SBI खूप चांगला परफॉर्म करत आहे। मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, SBI लाईफ इन्शुरन्स खूप चांगला परफॉर्म करत आहे, सो दॅट याच्या स्टॉकला पण त्याचा फायदा होणार। मी इनडायरेक्टली सांगतोय, विचार तुमचा आहे, एकदा जाऊन चार्ट बघून घ्या। दुसरी गोष्ट, HDFC स्टँडर्ड लाईफ 4.6%वरून 6.1%वर येऊन पोहोचले। पुढची कंपनी आहे ICICI प्रुडेन्शियल, मॅक्स लाईफ आणि ऑदर्स। या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील। ऑदर्स सगळे मिळून 13% आहे, तर SBI एकटा 8% आहे। म्हणजेच बाकी सगळ्यांना मिळून सुद्धा SBI त्यांच्या आसपास आहे। पण LICचा डॉमिनन्स आहेच, सगळ्यात मोठी LIC बनलेली आहे, अजूनपर्यंत आहे।
पण मार्केट शेअर थोडासा कमी होत जाताना याचा दिसतोय आणि बाकी प्लेयर त्यांचा मार्केट शेअर वाढवत आहेत. त्याची कारणं सुद्धा आपण पुढे डिस्कस करणार आहोत. जर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा आपण ट्रेंड बघितला तर आपल्याला पाहायला मिळेल इंडस्ट्रीचा 10.4 CAGR आहे, तर LIC त्याच्यापेक्षाही कमी ऑपरेटिंग एक्सपेन्सेसवर काम करते 9% आणि अदर इंडस्ट्रीचा एक्सपेन्सेस आहे तो 12.1% आहे. यामध्ये सिंपल गोष्ट एक लक्षात घ्या की ऑलरेडी बिझनेस खूप मोठा आहे आणि तो मॅनेज करण्यासाठी जो त्यांचा खर्च आहे तो लिमिटेड आहे. फॉर एक्झाम्पल, आता मला खर्च करायचा आहे माझ्या हॉटेलसाठी माझा जो रेंट आहे तो 1 लाख रुपये आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय, रेंट 1 लाख रुपये आहे, पण जेव्हा माझ्या हॉटेलमध्ये 500 कस्टमर जेवतात तेव्हा मला तो परवडण्यासारखा आहे. पण सेम रेंट 1 लाख रुपयेच मी देतोय, पण शेजारच्या हॉटेलमध्ये 1000 क्लायंट जेवत आहेत. याचा अर्थ काय? खर्च तेवढाच पण क्लायंट 1000 येत आहेत, पैसा जास्त येतो. याचा अर्थ सिंपल आहे की LIC कडे क्लायंट बेस खूप ह्यूज आहे, पण अदर कॉम्पिटिटर आहेत ते खूप छोटे आहेत कंपॅरेटिव्हली, ज्यांना ॲक्विजिशन कॉस्ट जास्त येते आणि यांना ॲक्विजिशन कॉस्ट जास्त येत नाही. म्हणूनच यांचं थोडंसं एक्सपेन्सेस जे आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ते कमी पाहायला मिळतं. कमिशन रेशो जर आपण पाहिला तर LIC 5.5% म्हणजेच कमिशन LIC थोडंसं जास्त देतं ॲज कम्पेअर्ड टू SBI. HDFC त्यापेक्षा जास्त देतं. ICICI, मॅक्स लाईफ सगळ्यात जास्त LIC पेक्षा पण जास्त कमिशन देतो आणि बाकी या 2 बजाज आणि मीडियन पण तुम्ही बघू शकता. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो जर तुम्ही बघितले तर LIC 8.7% आहे आणि SBI ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. HDFC 11.9 आणि बाकी प्लेयर तुम्ही बघू शकता. LIC जे आहे टोटल कॉस्ट रेशो जर बघितला तर 14.2% आहे. त्यामध्ये सगळ्यात छान जर आपण म्हटलं तर SBI लाईफ आहे जे 8.3% आहे. पण HDFCचे एक्सपेन्सेस थोडेसे जास्त इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि बाकी कंपन्या इकडे खाली आहेतच. बँक पार्टनर्स ब्रँच तुम्ही जर इकडे बघितला रीच कंपन्यांचा तर LICचा किती आहे रूरलमध्ये, सेमी अर्बनमध्ये, अर्बनमध्ये आणि मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल LIC 51,633 आहे, तर SBI त्याच्या पाठोपाठ जवळ जात आहे 38,000. त्याचबरोबर HDFC 18,600, 12,000, 5,900. सगळ्यात जास्त रूरलमध्ये पेनिट्रेशन आहे LICचं. सेमी अर्बनमध्ये पण LICचं खूप जास्त पेनिट्रेशन आहे. अर्बन आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये SBI आणि HDFC, ICICI या बँका खूप दिसतील, पण याच बँका तुम्हाला रूरल ठिकाणी दिसणार नाही किंवा एका छोट्या मोठ्या सिटीजमध्ये किंवा खेडेगावामध्ये या बँका दिसणार नाहीत. पण LIC 100% तिकडे प्रेझेंट आहे, कारण तिकडे एजंट्स आहेत आणि एका गावामध्ये मल्टिपल एजंट्स आहेत. सो LICचा प्रेझेन्स खूप जास्त आहे. क्लेम सेटलमेंट रेशो या सगळ्या सेक्टरमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो आणि LICचा क्लेम सेटलमेंट रेशो 98.31 आहे, जो सगळ्यात हायेस्ट आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये मॅक्स लाईफ त्यानंतर येतो 97.81, 97.62, 97.11. हे सगळे 97च्या आसपास वगैरे असणारे आहेत SBI, ICICI पर्यंत. म्हणजेच 1-2% फरक आहे, पण टॉपला आहे LICच. जर बिझनेस आपण कम्पेअर केला तर थोडासा अजून एक चांगला अंदाज तुम्हाला येईल. इंडिव्हिज्युअल एजंट्स थ्रू जो धंदा होतो ना, बिझनेस होतो, तो LICचा जवळपास 94% होतो. हा खूप मेजर इकडे एक इश्यू आहे मी म्हणू शकतो. जसं जग बदलत जाईल, मोठ्या प्रमाणात आपण ऑनलाईन येऊ, तिकडून जसा सेल होईल, एजंटचं कमिशन जसं यांना कमी करायचं असेल, कंपनीला प्रॉफिटेबल बनवायचं असेल, त्या केसमध्ये थोडासा LICला इश्यू होणार आणि त्याचमुळे LICचे प्रीमियम थोडेसे जास्त आपल्याला पाहायला मिळतात. LICचा पण सेम प्लॅन आहे. HDFC, ICICI, SBIचा यांचा प्लॅन एक कम्पेअर करून बघा, तुम्हाला कळेल LICचा प्रीमियम थोडासा हाय पाहायला मिळेल, कारण त्यांचं कमिशन खूप जास्त जातं. बाकी गोष्टी एक्सपेन्सेस खूप जास्त आहेत आणि प्रीमियम हायर साईडला आहे, कारण आमचं नाव आहे, तुम्हाला पे करावं लागेलच. ही गोष्ट इकडे पाहायला मिळते. पण SBI लाईफ इन्शुरन्स 27.7, HDFC 12.3, ICICI 24.7, मॅक्सचा तुम्हाला 26% दिसेल आणि बजाज अलियन्स 41%. पण इकडे कॉर्पोरेट थ्रू HDFC 45% आहे, SBI 65% आहे, जिकडे हे लोक बाजी मारतात. आणि हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे, जेणेकरून इथून खूप मोठा रेव्हेन्यू यांचा जनरेट होऊ शकतो कॉर्पोरेट एजंट्सच्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कंपनी स्वतः बिझनेस करेल, स्वतः सेल आउट करेल, जेणेकरून एजंट्सचं जे कमिशन आहे ते सुद्धा कंपनीकडे राहील आणि तिथून चांगला रेव्हेन्यू जनरेट करण्याचा ते प्रयत्न करतील आणि तोच पैसा ब्रँडिंगसाठी, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आणि एक्सपांड करण्यासाठी ते वापरू शकतात. सोबत कॉम्पिटेटिव्ह प्राइस सुद्धा देऊ शकतात. शेवटी आपण थोडंसं कन्क्लुजन पर्यंत पोहोचणार आहोत. नंबर ऑफ पॉलिसीज जर तुम्ही बघितल्या 2018 मध्ये 28.22 कोटी होत्या, परत 2020 मध्ये त्या ड्रॉप झाल्या, 19-20 मध्ये आणि 20-21 मध्ये अजून ड्रॉप झाल्या, म्हणजे इथे जवळपास 28 कोटीपर्यंत पोहोचले. इथे 28.22 कोटी होत्या. पॉलिसीज ड्रॉप होत आहेत.
पण सम ॲश्युर्ड जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ग्रोथ LICची पाहायला मिळते. ॲन्युअल प्रीमियम रिसिवेबलमध्ये पण ग्रोथ पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल पॉलिसीज कमी होत आहेत आणि प्रीमियम का वाढतोय? सिंपल फंड आहे, एक्झिस्टिंग पॉलिसीज आहेत आणि त्या पॉलिसीचे प्रीमियम कंटिन्यू येतच राहणार ना. मागं जे कस्टमर यांनी ॲड केलेत ते कस्टमर प्रीमियम भरतच आहेत आणि या वर्षी, पुढच्या वर्षी, त्या पुढच्या वर्षी अजून कस्टमर ॲड होत आहेत आणि यांच्या पॉलिसीज 20 वर्ष, 10 वर्ष, 30 वर्षाच्या पॉलिसीज असतात. असं नाही की 6 महिने, 2 महिने, 1 महिन्याच्या पॉलिसीज असतात. त्यामुळे इकडे खूप मोठा कस्टमर बेस आणि लॉयल कस्टमर बेस इकडे पाहायला मिळतो, ज्याचा टेन्युअर खूप मोठा आहे. जर तुम्ही कंपनीचा बिझनेस बघितला तर लाईफ इन्शुरन्समध्ये टोटल आकडे तुम्ही इकडे बघू शकता. नंबर ऑफ पॉलिसीज या कोटीमध्ये आहेत. पण जर तुम्ही थोडंसं खाली गेलात आणि वेगवेगळ्या पॉलिसीज आपण बघू लागलो, मग त्यामध्ये हेल्थ असेल किंवा युनिट लिंक्ड असेल, जीवन प्लस असेल, मनी प्लस असेल किंवा फॉर्च्यून प्लस असेल, या सगळ्या पॉलिसीज आहेत या खूप कमी आहेत. इन शॉर्ट जर तुम्हाला या सगळ्या पॉलिसीचा आकडा जर सांगायचा झाला तर हेल्थ इन्शुरन्स, बाकी सगळ्या इन्शुरन्स पॉलिसीज आहेत त्या लाईफ इन्शुरन्सच्या फक्त 1% आहेत. 99% बिझनेस हा फक्त त्यांचा येतो लाईफ इन्शुरन्समधून. म्हणजेच कंपनीचा हा सुद्धा एक मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे. लाईफ इन्शुरन्समधून जे रिटर्न ॲक्च्युअल येतात ना ते वेल एज्युकेटेड लोक असतील किंवा ज्यांना खरंच याची माहिती आहे, इन डेप्थ ॲनालिसिस ज्यांनी केलं आहे, ते लाईफ इन्शुरन्सपासून दूर राहतात. तुम्हाला लाईफ कवर हवा आहे तर ते टर्म इन्शुरन्स करतात. यांच्याकडे टर्म इन्शुरन्स एवढे जास्त नाही चालत, त्याचे एक्सपेन्सेस कमी असतात, प्रीमियम कमी असतो आणि कवर कोटीमध्ये मिळतो. काही हजार रुपये भरून कोटीमध्ये कवर मिळू शकतो, पण तोच लाईफ इन्शुरन्समध्ये लाखो रुपये भरावे लागतात. हा डिफरन्स आहे. IPO प्रचंड प्रमाणात चालेल असं मला वाटत नाही, पण IPO सक्सेसफुल होऊ शकतो. लॉंग टर्ममध्ये जर आपण LICचा विचार केला तर थोडासा मला डाऊट आहे. लॉन्च होऊ द्या, त्यानंतर आपण डिसिजन घेऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करावे लागतील. फक्त एकच डोक्यामध्ये ठेवून नाही चालणार की सरकारी कंपनी आहे म्हणून मी इन्व्हेस्ट करतोय किंवा LIC आहे मोठी होईलच. LICचा प्रोडक्ट इज अ डिफरंट पार्ट आणि LIC स्टॉक इज अ डिफरंट पार्ट. आपल्याला शेअरकडे वेगळ्या नजरेने पाहावं लागेल, एक बिझनेस म्हणून पाहावं लागेल. फक्त लॉयल कंपनी आहे, मोठी कंपनी आहे म्हणून मी इन्व्हेस्ट करणार हे डोक्यातून काढून टाका. फक्त आकडे इकडे महत्त्वाचे आहेत आणि त्या आकड्यांना बघूनच आपल्याला तिथे इन्व्हेस्ट करायचं आहे. नेहमीप्रमाणे मला प्रेम दाखवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.